भारतीय स्टेट बँकने खातेधारकांसाठी नवीन योजना चालू केली आहे. त्यामुळं आपलं खातं जर स्टेट बँकेमध्ये असेल तर आपल्याला एकदम आनंदाची बातमी. आणि जरी आपलं अकाउंट भारतीय स्टेट बँकेमध्ये नसेल तरी देखील आपण या योजनेचा बाहेरून फायदा घेऊ शकतात. भारतीय स्टेट बँकने एक नवीन योजना चालू केली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत खातेधारकांना 4 लाख रुपयांचा फायदा होणार. भारतामधील सर्वात मोठी बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेकडे पाहिलं जातं. ही भारतामधील मोठी बँक असल्यामुळे स्टेट बँकेचे प्रत्येक खातेधारक बँकेशी नेहमी जोडलेले राहावेत यासाठी ही बँक वेगवेगळ्या योजना आणत असते. भारतीय स्टेट बँकने आपल्या खातेधारकांसाठी म्हणजे आपल्या बँकेमध्ये अकाउंट असणाऱ्या लोकांसाठी तो प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर आपण भारतीय स्टेट बँकचे खातेधारक नसाल तरी देखील आपण बाहेरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात, कारण की या योजनेच्या अंतर्गत आपल्याला 4 लाख रुपयाचा बेनिफिट मिळणार. भारतीय स्टेट बँकेच्या या योजनेबद्दल खरी माहिती आपल्याला कोणी सांगितली नसेल, पण आता आपण या व्हिडिओमधून SBIच्या या योजनेचा लाभ आपल्याला कसा घेता येईल आपण ते पाहणार आहोत, कारण की स्वतः भारतीय स्टेट बँकेने याबद्दल अधिकृत माहिती जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक खातेधारकांना 4 लाख रुपयाचा बेनिफिट मिळणार. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा आपल्याला माहिती पूर्णपणे मिळणार नाही. भारतीय स्टेट बँकेने आणलेली ही नवीन योजना नेमकं कोणती आहे? आपल्याला भारतीय स्टेट बँकेमधून 4 लाख रुपयाचा बेनिफिट कशा प्रकारे मिळतो? या योजनेसाठी कोणते खातेधारक पात्र राहतील? या योजनेचा लाभ घेण्यासाठी SBI मध्ये आपलं कोणतं अकाउंट असणं गरजेचं आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण लगेच जाणून घेणार आहोत. आणखीन एक गोष्ट, जर आपलं भारतीय स्टेट बँकमध्ये खातं नसेल आणि दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तरी देखील आपण या योजनेचा बेनिफिट घेऊ शकतो. आपल्याला सर्वांनाच आठवतंय, काही वर्षा अगोदर प्रधानमंत्री जनधन योजना लागू झाली होती. त्या योजनेच्या अंतर्गत सर्वात जास्त अकाउंट ओपन झाले होते ते भारतीय स्टेट बँकेमध्ये. भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्या ज्या व्यक्तींची प्रधानमंत्री जनधन खातं उघडलेलं आहे त्या प्रत्येकाला हा लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्या लोकांनी इतर दुसऱ्या बँकेमध्ये प्रधानमंत्री जनधन खातं उघडलं असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. राहिला प्रश्न, ज्या लोकांची सेव्हिंग अकाउंट आहेत त्या लोकांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत. जनधन खात्याचा फायदा आपल्याला सर्वांना माहिती आहे काय होतो. आजकाल कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट चालू ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवा लागतो. पण जर आपलं जनधन खातं असेल तर त्यामध्ये आपल्याला एकही रुपये ठेवायची गरज पडत नाही. मग हे जनधन खातं आपलं भारतीय स्टेट बँकेमध्ये असो किंवा ICICI बँकेमध्ये असो किंवा बँक ऑफ बडोदामध्ये असो किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असो, कोणत्याही इतर बँकेमध्ये असो, पण सर्वात अगोदर या योजनेचा फायदा त्याच लोकांना मिळणार ज्या लोकांची भारतीय स्टेट बँकमध्ये जनधन खाती आहेत, सेव्हिंग अकाउंट आहेत. आता या योजनेचा फायदा कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होतो? ज्याचं वय 10 वर्ष पूर्ण आहे तिथून पुढील सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे कसं, स्टेट बँकेमध्ये जनधन खातं उघडण्यासाठी 10 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे 10 वर्षावरील कोणताही मुलगा, कोणताही व्यक्ती जनधन खातं उघडू शकतो. जनधन खातं उघडण्यासाठी आपल्याला जास्त फारसं काही करावं लागत नाही. आधार, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला, इतर 2-3 डॉक्युमेंट्स द्यावं लागतात आणि लगेच आपलं जनधन खातं तयार होतं. याच जनधन खात्यामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजना असो किंवा सबसिडी असो त्याचे पैसे देखील जनधन खात्यामध्ये जमा होतात. आता हे खातं उघडल्यानंतर आपल्याला भारतीय स्टेट बँकेकडून काही सुविधा दिल्या जातात, जसं की मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. सर्वांनी लक्षपूर्वक पहा कशा प्रकारे आपल्याला 4 लाख रुपयाचा बेनिफिट मिळत असतो, पण बऱ्याचशा व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळं आता तरी किमान या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि लक्षपूर्वक ऐका. भारतीय स्टेट बँकमध्ये जर आपलं प्रधानमंत्री जनधन खातं असेल तर त्यावरती आपल्याला 2 लाख रुपयाचा अपघाती विमा असतो. 30,000 रुपयाचा लाईफ इन्शुरन्स कव्हर असतो म्हणजे जीवन विमा. याशिवाय आपल्याला एक डेबिट कार्ड दिलं जातं म्हणजे ATM कार्ड. रुपे डेबिट कार्ड असो किंवा इतर कोणतं डेबिट कार्ड असो, कोणतं तरी एक डेबिट कार्ड आपल्याला मिळतं. ज्यावेळेस आपण जनधन खातं उघडतो त्यानंतर आपल्याला एक डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड दिलं जातं. मग ते रुपे डेबिट कार्ड असो किंवा इतर कोणतंही डेबिट कार्ड असो, त्या ATM कार्डवरती आपल्याला याच ATM कार्डवरती आपल्याला 1 लाख रुपयाचा विमा मिळत असतो. याशिवाय 2 लाख रुपयाचा अपघाती विमा मिळतो. आता बऱ्याचशा लोकांना या गोष्टींबद्दल माहिती नसतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात, तरी देखील ते लोक या गोष्टीचा फायदा घेत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा अपघातामध्ये एखादी अवयव निकामी झाला किंवा तो गंभीर दुखापती झाला किंवा त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर यानंतर आपल्याला अपघात कसा झाला त्याबद्दल माहिती,
हॉस्पिटलची कागदपत्र, आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट्स आपण ज्या ठिकाणी अकाउंट उघडले त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. कारण की लक्षात घ्या, यामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघात झालाय आणि तो गंभीर दुखापत झालाय तर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण मिळते. आपल्याला एकही रुपये खर्च करायचा नसतो. फक्त आपल्या अकाउंटवरती आणि डेबिट कार्डवरती हा लाभ आपल्याला मिळत असतो. जेव्हा आपण सर्व कागदपत्र बँकेमध्ये जमा करतो त्याच्या 2 दिवसामध्ये आपल्याला याचा फायदा मिळत असतो. भारतीय स्टेट बँकची ही एका प्रकारची विमा योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर आपल्याला प्रधानमंत्री जनधन खातं आणि रुपे डेबिट कार्ड याच्या माध्यमातून 4 लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळतो. आता या गोष्टीचा फायदा बरीचशी लोक घेत नाही किंवा काही लोकांना माहिती नसतं. कोणत्याही कुटुंबामध्ये अशी दुर्दैवी घटना होऊ नये, पण अशा प्रकारची घटना झाल्यानंतर जनधन खात्याचा फायदा बरीचशी लोक घेत नाही. ज्यांचं खातं भारतीय स्टेट बँकेमध्ये त्यांनी तर खास करून या योजनेचा फायदा घ्यायला हवा. आता दुसरी गोष्ट, ज्या लोकांचं भारतीय स्टेट बँकमध्ये खातं आहे ते जनधन खातं नाही, तरी देखील त्यांना भारतीय स्टेट बँकेमध्ये अगदी कमी पैशामध्ये 10 ते 15 लाखाचा इन्शुरन्स कव्हर मिळतो. आपण जर बाहेर इन्शुरन्स कंपन्या पाहिल्या असतील तर त्या कंपन्या आपल्याकडून वर्षाला वयाच्या प्रमाणे 10 ते 15 हजार घेतात किंवा 20,000 रुपये घेतात. त्याच्यावरती आपल्याला 50 लाख, 1 करोड अशा प्रकारचा इन्शुरन्स मिळत असतो. पण याच भारतीय स्टेट बँकेमध्ये अगदी कमी पैशामध्ये आपल्याला 20 ते 25 लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळतो. जर आपलं वय 18 वर्ष पूर्ण असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे कसं घ्यायचं, एकदम साधं सिंपल आहे. भारतीय स्टेट बँकमध्ये आपलं खातं असेल तर बँकेमध्ये जाऊन आपण एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्मवरती लिहिलेलं असतं तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्हाला इन्शुरन्स कव्हर मिळणार. त्यासाठी आपल्याला फारसे पैसे जमा करावे लागत नाही. वर्षाला फक्त एकदाच पैसे द्यावे लागतात. त्याची रक्कम साधारणतः 1,000 रुपये असते किंवा 2,000 रुपये असते. हे पैसे आपल्याला वर्षातून एकदाच भरायचे असतात. त्या बदल्यामध्ये आपल्याला 10 ते 20 लाखाचा इन्शुरन्स कव्हर मिळतो. त्याचा फायदा फक्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरच नाही, जर एखाद्या व्यक्तीला अपघातामध्ये गंभीर दुखापत झालेली असेल तरी देखील त्या 10 ते 20 लाख रुपयाचा फायदा मिळू शकतो, तेही अगदी कमी पैशामध्ये. आपण भारतीय स्टेट बँकेची ही योजना जर चालू केली तर आपल्याला दरवेळेस बँकेमध्ये जाण्याची गरज पडत नाही. फक्त एकदाच फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यावेळेस आपले 1,000-2,000 रुपये कट होतील. त्यानंतर पुढच्या वर्षी सेम त्याच तारखेला आपल्या अकाउंटमधून ऑटो कट होतात, म्हणजे ऑटो डेबिट होतात, जेणेकरून आपला इन्शुरन्स पुढे चालू राहील. आता हे सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे बरीचशी लोक आजही या गोष्टीचा फायदा घेत नाहीत. कारण की भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. जर या बँकेमध्ये आपण अशा प्रकारच्या योजना चालू केल्या किंवा अशा प्रकारच्या इन्शुरन्स योजना चालू केल्या तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या उलट आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षा मिळते. त्यामुळे ज्या ज्या लोकांची खाते भारतीय स्टेट बँकेमध्ये त्यांनी या गोष्टीचा फायदा नक्कीच घ्यायला हवा.